हे जे कृष्ण कमळ असतं, तर ह्या कृष्ण कमळाला अतिशय सुंदर असा रंग असतो, निळसर रंगाचा. असंच पांढऱ्या रंगाचं सुद्धा एक कृष्ण कमळ दिसतं आणि ह्या कृष्ण कमळाचा डायरेक्ट पौराणिक कथांशी सुद्धा संबंध जोडला जातो. ह्या कृष्ण कमळाचे जे निळे हे धागे आहेत, तर हे म्हणजे 100 कौरव. त्याच्या खाली आपण बघतो ह्या 5 जे आहेत ते म्हणजे 5 पांडव. हे मध्यंतरी जे आहेत, तर त्याला ब्रह्मा, विष्णू, महेश आणि हा सेंटरला जो आहे तो श्रीकृष्ण असं म्हटलं जातं. या कृष्ण कमळाचे फायदे सुद्धा पुष्कळ सारे असतात. आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हे कृष्ण कमळ खूप महत्वाचं आहे. हे जे कृष्ण कमळ आहे हे उत्तम पित्तशमन असतं आणि त्याच्याचमुळं पित्त शमन करण्याच्या दृष्टीने म्हणजे ज्यांना पित्ताचे त्रास होतात त्यांच्यासाठी या कृष्ण कमळाचा उपयोग खूप चांगला होत असतो. त्याच्याच बरोबरीनं हे मनाला सुद्धा शांतता देणारं असं हे फूल आहे आणि ह्याचं जनरली कृष्णकमळ टी ह्या पद्धतीनं सेवन केलं जातं. ह्याचे जे पाकळे आहेत तर त्या गरम पाण्यामध्ये भिजवून मग ते जे पाणी आहे ते सेवन केलं जातं. ज्या मुलांना ADHD असतं किंवा कॉन्सन्ट्रेशनच्या तक्रारी असतात किंवा ज्यांना स्ट्रेस खूप जास्त असतो त्यांच्यासाठी सुद्धा हे उत्तम वरदान आहे. आपल्या भागात या कृष्णकमळाला काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.